इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण याच्यासाठी जमलो आहे की आपले जे स्टुडंट्स आहे ज्यांनी चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवलेली आहे त्यांच्यासोबत थोडंसं तुम्हाला इंट्रोड्यूस आणि त्यांनी कसं प्रिपरेशन केलं त्याचं थोडंसं तुम्हाला गाईडलाईन्स ते देतील. तर फर्स्ट मी बोलवेल स्नेहल बाहेला. ठीक आहे. आणि स्नेहल बाहे बाहेनी ॲग्रिकल्चर कॉलेज ऑफ पुणे गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर कॉलेजला म्हणजे टॉपमोस्ट कॉलेज आहे महाराष्ट्राचं आणि तिथे तिला ॲडमिशन मिळाली आहे. तिला MHP CET थ्रू ॲक्च्युली ती महाराष्ट्रातून 14वी मेरिट होती, शिवाय 99.77% होतं. तर त्यासाठी तिने कसं प्रिपरेशन केलं आणि तिला तिकडेच जायचं होतं. तिचं एमच ते होतं की तिला ॲग्रिकल्चरमध्ये तिचं करिअर बनवायचं आहे, फ्युचर बनवायचं आहे. सो आता बाकी जे तिने केलं ते ती तिच्या वर्ड्समध्ये सांगा. गुड इव्हनिंग एव्हरीवन. गुड इव्हनिंग मॅम, गुड इव्हनिंग सर. माझं नाव स्नेहल नितीन बाहे. मी राहणारी इथलीच. मी 10th पण इथनंच केलं आहे आणि 11th-12th पण माझं इथनंच झालं आहे. चिंतामणी कोचिंग क्लासेसबद्दल मी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मला आधी 10thपर्यंत मी सगळे प्रायव्हेट ट्युशन्सला होती आणि 10th नंतर तर आपला कोविड पिरियड सुरू झाला. 11th माझं पूर्ण कोविडमध्ये गेलं. पण त्या टाईमला जेव्हा मी क्लासेस जॉईन केले तेव्हा ऑनलाईन माझे सगळे लेक्चर्स सगळं मी अप टू डेट राहायची आणि त्यासोबत जी इथली मॅनेजमेंट टीम आहे तीसुद्धा माझ्यावर खूप लक्ष ठेवत होती. आणि म्हणजे मी क्लासेस अटेंड करत आहे की नाही, रेग्युलर मी माझे क्लासेस बघत आहे की नाही, माझं वर्क सुरू आहे की नाही, ते सगळं 11thपर्यंत व्यवस्थित सुरू होतं. आणि त्याचनंतर मग 12thला कसं थोडं ऑफलाईन क्लासेस सुरू झाले थोडे सुरू होत गेले. तुम्ही तर तेव्हा 7th-8th असाल मे बी किंवा 9th-10th. तर ऑफलाईन क्लासेसमध्ये आणखीन मजा येऊ लागली कारण की तेव्हा सगळे फ्रेंड्स जमा झाले, सगळं माहिती पडलं कसं असते, काय असते आणि JEE काय असते, नीट काय असते, CET काय असते हे मला तेव्हा माहिती पडलं, आणखीन चांगल्याने माहिती पडलं. पण माझा इंटरेस्ट तसा नीटमध्ये होता आणि CETमध्ये होता, ते पण थ्रू PCB. माझं एम एकच आहे की मला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची प्रिपरेशन करायची आहे आणि मला ॲग्रिकल्चरमध्ये इंटरेस्ट होता. तर मी त्यासाठी माझं प्रिपरेशन सुरू होते. आणि ऑफलाईन जेव्हा क्लासेस सुरू झाले तेव्हा सुमेक सरांचं फिजिक्स, मॅमचं बायो, वराडे मॅमचं केमिस्ट्री मला खूप आवडायला लागलं कारण की सरांनी जे प्रॅक्टिकली मला 10thपर्यंत मला फिजिक्स काहीही कळत नव्हतं, काहीच नाही. मी सगळं सेल्फ स्टडी केलेली आहे 10thपर्यंत फिजिक्सची. पण सरांनी इतकं प्रॅक्टिकली व्यवस्थित समजून सांगितलं. त्यासोबत न्यूमरिकल्स कसे आपण सॉल्व्ह करायचे ते सरांनी त्याचे ट्रिक्स सांगितले. आणि वराडे मॅमनी केमिस्ट्री कसं सॉल्व्ह करायचं, ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, इनऑर्गॅनिक असेल, मला ते आत्तासुद्धा लक्षात आहे की कसं असते, कसं काय असते, मोलर मास काय असतो, हे काय असते, ते सगळं व्यवस्थित मॅमनी समजून सांगितलं. आणि धर्माळे मॅमनी आणि शुभांगी मॅमनी खूप चांगल्या व्यवस्थित पद्धतीने बायोलॉजी आमचं घेतलं होतं. आणि MCQची प्रॅक्टिस आम्ही खूप केली त्या टाईमला. म्हणजे कोविड असेल तर तेव्हा पण आणि नव्हता तेव्हा पण आम्ही प्रॅक्टिस म्हणजे ऑनलाईन पण द्यायचो आणि ऑफलाईन पण. ऑनलाईन दिल्याबरोबर आम्ही मॅमला आमचं सेंड करायचं सगळे ॲन्सर्स वगैरे जे आहे आणि मॅम लगेच आन्सर की सेंड करायचं. आणि मॅमला आमच्यावर भरोसा होता की आम्ही आन्सर बघणार नाही, तुम्ही तुमचं इव्हॅल्युएट करा आणि जे स्कोर येणार ते सेंड करा. तर त्याच पद्धतीने ही माझी म्हणजे प्रिपरेशन खूप चांगली झाली होती. आणि नंतर मग येतो पिरियड म्हणजे माझा CETच्या एक्झामचा. तर त्या टाईमला थोडं माझं मिसअंडरस्टँडिंग नाही म्हणजे चुकली होती मी की तेव्हा केमिस्ट्रीचे माझे क्वेश्चन्स राहिले होते आणि माझं कम्प्युटर बंद पडलं होतं. तर तुम्हाला पण मी हेच सांगते की तिथे एक तर ऑनलाईन एक्झाम आपण देतो, CET असो किंवा JEE असो. नीटला तर आपण हेच असतं, आपलं पेपर्सच असतात. त्या टाईमला तुम्ही तिथे टाईम बघून आणि कशी एक्झाम दिली पाहिजे आधी ते सगळं बघून जायचं. कारण की ही सेम चूक माझी पण झाली आणि माझ्या बहिणीची पण झाली जी आता 12thला होती ती. पण अनफॉर्च्युनेटली माझं ते बॅड लक होतं की तेव्हा माझे केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स राहिले होते. पण नंतर मग मला एक आणखीन चान्स मिळाला की असं आलं, गव्हर्मेंटनी रूल म्हणजे काय म्हणतात मला नाही माहिती, पण त्यांनी सांगितलं की ज्यांचे कॉम्प्युटर्स वगैरे बंद पडले किंवा काही ज्यांचं प्रॉब्लेम झाला असेल तर ते परत एक्झाम्स देऊ शकतात. रिशेड्यूल त्यांनी केलं होतं. तर मग मी लगेच सुमिक सरांना कॉल केला होता. सरांना सांगितलं, सर माझा असा प्रॉब्लेम झालेला आहे तर मी काय करू.
आणि मी देऊ शकते हे मी त्यांना सांगितलं होतं. तर सर म्हणे तुझा कॉन्फिडन्स असेल तर तू देऊ शकत असेल तर तू परत एक्झाम दे. आणि नंतर त्याच टाईमला मी पुन्हा एक्झाम दिली, फिजिक्स केमिस्ट्री बायो तिन्ही सब्जेक्ट. आणि त्यात मग तुम्ही रिझल्ट बघतच आहे माझा सगळे. आणि बस इतकंच सांगते की मन लावून अभ्यास करा. आणि सगळं आता कोचिंग क्लासेस तर असतातच आणि टीचर्स पण तुम्हाला खूप मदत करतात. त्याचबरोबर इथली मॅनेजमेंट टीम पण खूप छान आहे. तुम्ही बहुतेक अनुभवलं पण असेल की म्हणजे क्लासेस पडले किंवा तुम्ही नाही आले तर लगेच घरून कॉल येतो की आली की नाही, काय झालं हिला. मला पण असा खूपदा आला आहे. आणि त्याचसोबत माझ्या पप्पांना पण आला आहे. माझ्या पप्पांना तर खूप भरोसा होता या क्लासेसवर. बस मला इतकंच सांगायचं आहे. आणि फक्त अभ्यास करत राहा. आणि हे 7-8 महिने तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हा तुमचा टर्निंग पॉईंट आहे. तर तुम्ही याच्यावर फोकस करा आणि तुम्ही पण करू शकता. हा इथून इथपर्यंत येण्याची जर्नी ही मी जशी क्रॉस केली आहे तुम्ही पण करू शकता. आणि तुम्ही पण असं पुढच्या वर्षी असं कदाचित बोलू शकाल. मी असं अपेक्षा ठेवते. आणि ऑल द बेस्ट एव्हरीवन. हां, माझं कॉलेज म्हणजे तसं बघितलं तर 2nd किंवा 3rd रँकवर येते, ॲग्रिकल्चर कॉलेज. आणि तिथलं जे टीचिंग स्टाफ आहे तो एक तर गव्हर्मेंट कॉलेज आहे. तर आपण असं समजतो ना गव्हर्मेंट आहे तर जास्त लक्ष नाही देणार किंवा तुम्हाला तुमचं करावं लागेल. तर असं काहीच नाही तिथे. तिथे सगळे सेल्फ स्टडी करतात आणि टीचिंग स्टाफ चांगला आहे. आम्हाला स्वतः काही करायचं म्हणजे सगळं प्रोव्हाइड करतात. मग स्टडी मटेरियल असो किंवा काही पण म्हणजे तुम्हाला जे लागतं आहे प्रिपरेशनसाठी ते प्रोव्हाइड करतात. आणि त्याचबरोबर माझ्या कॉलेजची लायब्ररी जवळपास 1000च्या वर बुक्स असणार किंवा मला पण माहिती नाही इतक्या बुक्स आहेत तिथे प्रिपरेशनसाठी. पुढे ॲग्रिकल्चरमध्ये करायचं असेल किंवा मग मला कॉम्पिटेटिव्हसाठी करायचं असेल तर त्यासाठी भरपूर बुक्स आहेत तिथे. आणि तिथे एन्व्हायरमेंटच तसं आहे कारण की सगळे स्टुडंट्स त्या एकच पॉईंटवरच फोकस्ड असतात. आणि तुम्ही पण असं म्हणजे एक्सपिरियन्स करू शकता जर तुम्हाला पुढे जाऊन करायचं असेल तर. थँक्यू आणि ऑल द बेस्ट एव्हरीवन. आणि आता हिचा सत्कार करायसाठी मी अरुणा मॅडमला बोलवते. मॅडम सारिका. यानंतर आता मुलांच्या साईडनी म्हणजे एक मुलीं साईडकडनं होता, आता एक मुलां साईडकडनं पण कॅन्डिडेट आहे. आणि तो स्टुडंट म्हणजे आपला स्वराज मेहंग. यांनी पण चांगलं प्रिपेअर केलं. आणि अमरावतीच्या गव्हर्मेंट कॉलेजला नवीन कोर्स आहे हा फार्म डी. म्हणजे तुम्हाला डॉक्टरच बनतं या कोर्सनी. इंटिग्रेटेड 5 इयर्सचा कोर्स आहे आणि खूप स्कोप आहे. तर स्कोप तर तोच तुम्हाला सांगणार कारण त्यांनी जॉईन केलेला आहे. ठीक आहे. सो स्वराज, वेलकम. गुड इव्हनिंग. मी स्वराज. करंटली मी फार्म डी करतो. आपलं जे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ फार्मसी आहे अमरावतीचं तिथे. मी या इन्स्टिट्यूटमध्ये 9th पासून 9th आणि कंटिन्यू मी म्हणजे असा एकदम स्टुडियस किंवा एकदम टॉपर नव्हतो, कधीच नव्हतो. आणि आत्ता पण इतका नाही आहे. अरुणा मॅमला माहीत आहे. आणि ही जी मागची जी खिडकी आहे ही चुकीने माझ्याकडे मस्ती करता फुटली होती. तर स्टील अभ्यास केला आणि जो मी आहो तो आहो आज. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले फार्म डी काय मी तुम्हाला सांगतो. फार्म डी जो आहे एक 6 इयर्सचा कोर्स आहे मोठा आणि हा PGमध्ये काउंट होतो. तर यामध्ये 5 इयर्ससाठी आपल्याला स्टडी करायचा आहे आणि जो 1 इयर राहील एंडवाला त्यामध्ये आपल्याला इंटर्नशिप करायची. तर हे जे 5 इयर आहे यामध्ये आपण करणार का तो जे फार्म डी आहे इट इज डॉक्टर ऑफ फार्मसी. म्हणजे आपण बघा आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला प्रिस्क्रिप्शन देतो. प्रिस्क्रिप्शनमध्ये खूप सारे ड्रग्ज असतात, आपण ते घेऊन घेतो. ठीक आहे. आणि मग नंतर एक पोस्ट असते क्लिनिकल फार्मसी, त्याचा रोल होतो. मग तो बघतो की जितके पण ड्रग्ज दिलेला आहे यामध्ये की इंटरॅक्शन म्हणजे रिॲक्शन येतं का कुठली किंवा इंटरव्हेन्शन येतं आहे का की हा ड्रग ह्या डिसीजसाठी नाही द्यायला पाहिजे कारण की दुसरी पण डिसीज असोसिएटेड आहे त्याच्यासोबत. जसं आपण अँटासिड्स घेतो, काही पण ॲसिडिटी वगैरे झाली आपल्याला, पॅन्डी घेतो आपण. तर ह्या हे जे ड्रग्ज आहे अँटासिड्स हे आपण पेप्टिक कल्चरमध्ये यूज नाही करू शकत. स्टील काही डॉक्टर विदाऊट प्रॉपर डायग्नोसिस आपल्याला ते देऊन देतात. सो हे सगळं फार्म डीमध्ये इन्व्हॉल्व आहे.
आणि राहिली गोष्ट चिंतामणी इन्स्टिट्यूटची, तर त्यांनी जे नोट्स प्रोव्हाइड केले, जे PYQs प्रोव्हाइड केले होते ते खूप हेल्प केलं. फार्मडीचा स्कोप म्हणजे खूप बघा वास्ट आहे. जो सगळ्यात पहिलं होतं बी फार्म म्हणजे जे ड्रग्ज आहे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग. M.Pharm म्हणजे त्या जे ड्रग्ज आहे त्याच्यावर रिसर्च किंवा कोणते जे नवीन ड्रग्ज आहे, एक साधा ड्रग याला 10-15 वर्ष लागून जातात. आणि मग असं डिप्लोमा काही नाही, त्या जे MR वगैरे बनता येते. आणि नंतर येतो फार्मडी, म्हणजे 6 इयर्सचा टोटल कोर्स आहे. जो डॉक्टर म्हणजे आपण असं म्हणायला त्यांनी पाहिजे, बट जे डॉक्टर आहे त्याने जे प्रिस्क्राईब केलेलं त्यामधलं जे चुका आहे ते आपण काढू शकतो. तर आपण यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन आपण ते ड्रगचा जो एकदम मेनवाला असतो म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर, आपण ड्रग इन्स्पेक्टर बनू शकतो. हां, FDA थ्रू ड्रग इन्स्पेक्टर बनू शकतो. किंवा एक मेन पोस्ट आहे क्लिनिकल फार्मासिस्ट, जो म्हणजे फार्मडीवालेच एलिजिबल आहे. जर का फार्मडी करायचं असेल ॲज अ B.Pharm म्हणजे B.Pharm झाल्यानंतर पण आपण फार्मडी करू शकतो किंवा डिप्लोमा झाल्यानंतर पण करू शकतो आणि M.Pharm झाल्यावर पण आपण फार्मडी करू शकतो. आणि अजून एक स्कोप असा आहे की रिसर्चमध्ये, जसं आता माझं सुरू आहे म्हणजे माझं करायचं होतं मला, म्हणजे ऑन्कोलॉजी म्हणजे जे कॅन्सर वगैरे आहे, तर त्यावर पण आपण रिसर्च वगैरे करू शकतो. थँक्यू स्वराज. स्वराजचा सत्कार करायसाठी मी आकांक्षा मॅडमला बोलवते. या दोघांनी आपल्याला त्यांच्या वेळातला वेळ काढून दिला, कारण स्नेहलच्या सुट्ट्या संपलेल्या आहे आणि आता ती उद्याला पुण्याला जाणार आहे. शिवाय स्वराजच्या पण